Hello student, today we have to discuss about the first topic of MEM Mechanical Engineering Materials. It's a introduction of Mechanical Engineering Materials. Okay. आपण आज इंट्रोडक्शन ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल वरती टॉपिक आपण स्टडी करत आहोत. या टॉपिक मध्ये तुम्हाला मटेरियल कुठले कुठले असतात, त्यामध्ये काय प्रॉपर्टीज आपण कन्सिडर करावं लागतात आणि इंजिनिअरिंग मध्ये मटेरियल का महत्वाचे असतात, तीन टॉपिक वरती आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर फर्स्ट वाय मटेरियल मॅटर्स, म्हणजे मटेरियल का महत्वाचे आहेत. द कोर कॉन्सेप्ट इज इंजिनिअरिंग डिझाईन इज लिमिटेड बाय द मटेरियल कॅपेबिलिटीज, म्हणजे मटेरियल काय आहे त्याच्यावरती तुमचं इंजिनिअरिंगचं डिझाईन फायनलाइज होऊ शकतं. म्हणजे एखादे तुम्हाला इंजिनिअरिंग मेथडनुसार एखादा टेबल डिझाईन करायचं आहे, तर त्या टेबलसाठी कुठलं मटेरियल महत्वाचं आहे, त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज हव्या आहेत, त्यासाठी प्रोसेसिंग कुठले कुठले आहेत, त्यासाठी इक्विपमेंट कुठले कुठले लागतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. ओके, तर त्यात आपण जर का पाहिलं तर मटेरियल मधल्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आपल्याला महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे प्रोसेसिंग, हाऊ इट इज मेड, स्ट्रक्चर, द अरेंजमेंट ऑफ आयटम्स, प्रॉपर्टीज, हाऊ इट्स बिहेव्ड, म्हणजे काय की त्याची स्ट्रेंथ आणि त्याची कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी कुठल्या ठिकाणी गरजेची आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादी इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन करताय त्यावेळेस कंडक्टिव्हिटी महत्वाची. त्यानंतर तुम्ही एखादा हीट प्रोसेसिंग युनिट मध्ये काय करताय तर त्याची हीट कॅपॅसिटी, हीटची कंडक्टिव्हिटी काय आहे. आणि परफॉर्मन्स, परफॉर्मन्स म्हणजे काय, हाऊ इट इज फंक्शन इन रिअल वर्ल्ड, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स रिअल वर्ल्ड मध्ये कसा आहे, काय काय गोष्टी त्याच्या परफॉर्मन्स वरती डिपेंडन्स आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असतात इंजिनिअरिंग मटेरियल सिलेक्ट करताना, म्हणजे प्रोसेसिंग, स्ट्रक्चर्स, प्रॉपर्टीज आणि परफॉर्मन्स. ओके, ठीक आहे. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला इंजिनिअरिंग मटेरियल सिलेक्शन मध्ये जास्तीत जास्त महत्वाच्या येतात. ठीक आहे. त्यानंतर काय, इफ यू चेंज द स्ट्रक्चर यू चेंज द परफॉर्मन्स. मीन्स आपण जर का त्या मटेरियल मध्ये काही हीट प्रोसेस वगैरे करून त्याचे जर का स्ट्रक्चर चेंज केलं, स्ट्रक्चर चेंज केलं म्हणजे काय, त्याच्या ॲटम्स आणि मॉलिक्युलचं जे काही अरेंजमेंट आहे त्याच्यात काही आपण चेंजेस केले, म्हणजे त्याला भरपूर मेथड्स आहेत. एक तर हीट ट्रीटमेंट आहेत, अलॉय आहे, तुम्ही अलॉय वापरून त्याच्यात काही तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस कन्सिडरेशन करावं लागेल की बाबा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आणि कशा कशा पद्धतीने त्याला डिझाईन करायचं आहे. म्हणजेच चार गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. परत एकदा मी सांगतो, प्रोसेसिंग, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज आणि परफॉर्मन्स. या चार गोष्टीवरती तुम्हाला इंजिनिअरिंग डिझाईन आणि मटेरियल सिलेक्शन अवलंबून आहे. ओके, तर क्लास नेक्स्ट आहे तुमचं क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स. Classification of materials means material are classified into four main families. First one is metal, second one is ceramic, third one is polymer, and fourth one is composite. Means आपले जे काही मेटल्स आहेत किंवा मटेरियल्स आहेत, इंजिनिअरिंग मटेरियल्स, ते चार कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिली कॅटेगरी आहे मेटल्स, दुसरी आहे सिरामिक, तिसरी आहे पॉलिमर्स आणि चौथी आहे कंपोजिट. मेटल्स म्हणजे कुठले, जे हाय थर्मल आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असते आणि त्याच्यात डक्टिलिटी असते, त्याला आपण मेटल्स म्हणतो. ओके, सिरामिक म्हणजे काय, हाय टेम्परेचर रेजिस्टन्स, ब्रिटल आणि इन्सुलेटिंग इलेमेंट्स म्हणून सिरामिकचा वापर केला जातो. इन जनरल इन्सुलेटिंग इलेमेंट असतात ते. पॉलिमर म्हणजे काय, लो डेन्सिटी, फ्लेक्झिबल असतात आणि करोजन रेजिस्टन्स, त्याला आपण पॉलिमर म्हणतो. ओके, आणि कंपोजिट म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर जे काही मटेरियल्स आहेत त्याचे एकत्र जर का केले तर त्याला आपण कंपोजिट म्हणतो. एक्झाम्पल ग्लास फायबर. ग्लास फायबर हे कंपोजिटचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, तर मेनली मटेरियल्स हे चार कॅटेगरीज मध्ये होतात, मेटल, सिरामिक, पॉलिमर आणि कंपोजिट. ओके, आता हे तुमचं इंजिनिअरिंग मटेरियल्स डिवायडेशन. मेटल्स, नॉन मेटल, म्हणजे इंजिनिअरिंग मटेरियल्स मध्ये जर का म्हणलं तर मेटल, नॉन मेटल. नॉन मेटल मध्येच पॉलिमर्स येतात आणि सिरामिक येतात. ओके, आणि कंपोजिट कसा पण येऊ शकतो, मेटल पण असू शकतो, नॉन मेटल पण असू शकतो कंपोजिट मध्ये. त्यामुळे कंपोजिट हा वेगळा पार्ट झाला. पण इंजिनिअरिंग मटेरियल्स, मेटल्स, नॉन मेटल, नॉन मेटल मध्ये परत पॉलिमर्स आणि सिरामिक. तर मेटल मध्ये परत दोन टाईप येतात. पहिला आहे फेरस आणि दुसरा आहे नॉन फेरस. फेरस मध्ये काय येतात की बाबा जिथे ज्यामध्ये तुम्हाला आयनचं पर्सेंटेज असेल, म्हणजे त्या
मटेरियलमध्ये आयनचे पार्टिकल्स जर का प्रेझेंट जर का असतील तर त्याला आपण फेरस मटेरियल म्हणतो, आणि जिथं आयनचे पार्टिकल प्रेझेंट नसतात त्याला आपण नॉन फेरस मेटल म्हणतो. तर फेरस मध्ये कुठले कुठले येतात? कार्बन स्टील, अलॉय स्टील, कास्ट आयर्न, स्टेनलेस स्टील, हे सगळे फेरस मध्ये येतील. नॉन फेरस मध्ये अल्युमिनियम, कॉपर, लीड, सिल्वर, टीन, झिंक, हे सगळे नॉन फेरस. नॉन फेरस मध्ये आयनचं कंटेंट 0 असतं, म्हणजे आयन त्याच्यात प्रेझेंट नसतं, त्याला आपण नॉन फेरस म्हणतो. परत आता नॉन मेटल मध्ये पॉलिमर आणि सिरामिक. तर पॉलिमर मध्ये थर्मोसेटिंग आणि दुसरा पार्ट येतो तो म्हणजे थर्मोप्लास्टिक. तर थर्मोप्लास्टिक मध्ये तुम्हाला माहिती पीव्हीसीचा पाईप, अॅक्रेलिक, रेझिंग वगैरे हे जे काय आहे ते थर्मोप्लास्टिक मध्ये येते. ओके. आणि थर्मोसेटिंग मध्ये काय येतं? तर एक प्लास्टिक आहे की जे थर्मोसेटिंग मध्ये येतं फक्त. ओके. आणि ऍडेझिव्ह वगैरे जे काय आहेत ते सगळे थर्मोसेटिंग्स मध्ये येतात. त्यानंतर नॉन मेटलचा दुसरा पार्ट आहे तो आहे सिरामिक. सिरामिक मध्ये तुम्हाला ग्लास, सिमेंट, कॉन्क्रीट, ऍब्रेसिव्ह, हे सगळे येतात सिरामिक मटेरियल्स मध्ये. ओके. तर हे झालं बेसिक क्लासिफिकेशन ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल्स, म्हणजे इंजिनिअरिंग मटेरियल्स कसे डिवाइड केलेले असतात. ओके. तर आता आहे दुसरा आहे मेटल्स अँड अलॉय. आता आपण एक 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 जरा थोडं थोडं डिटेल्स मध्ये बघूया. मेटल्स अँड अलॉय. मेटल मध्ये फेरस आणि नॉन फेरस असतात. तर फेरस मध्ये कंटेन ऑफ आयर्न, स्टील, कास्ट आयर्न. याचं काय आहे की हा जास्तीत जास्त स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी देतो तुम्हाला. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे ताकद, ड्युरेबिलिटी म्हणजे लॉंग लाईफ देतो, म्हणजे जास्तीत जास्त वेळ हे टिकून राहू शकतं. नॉन फेरस मध्ये आहे अल्युमिनियम, जे लाईट वेट असतं, कॉपर, कंडक्टिव्हिटी, टिटॅनियम, हाय स्ट्रेंथ. म्हणजे नॉन फेरस मटेरियल मध्ये प्रत्येकाचं स्वतःच एक वेगळं स्पेसिफिकेशन आहे. अल्युमिनियम जर का म्हटलं तर तुम्हाला लाईट वेट मध्ये मेटल हवंय तर तुम्ही अल्युमिनियमला जाताय. कॉपर म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटी दोन्ही पण कॉपरच्या चांगल्या आहेत. एकतर थर्मल कंडक्टिव्हिटी पण चांगली आहे आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी पण चांगली आहे. त्यामुळे कॉपर हे जिथे जिथे थर्मलचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे जिथे टेम्परेचरचा इश्यू आहे किंवा टेम्परेचरचं रिलेटेड काही काम आहे तिथे तुम्ही कॉपर वापरता. किंवा जसं आपण इलेक्ट्रिक वायरिंग मध्ये म्हणतो की इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जी आहे ती कॉपर मध्ये चांगली आहे, म्हणून वायर ही नेहमी कॉपरची असते. आणि टायटेनियम काय आहे? टायटेनियम जे आहे तो बेसिकली आहे हाय स्ट्रेंथ टू वेट, म्हणजे त्याचा स्ट्रेंथ सगळ्यात जास्त आहे. ओके. तर मेन म्हणजे काय? मेटल्स मध्ये डक्टिलिटी असते. डक्टिलिटी म्हणजे काय? द ॲबिलिटी टू डिफॉर्म अंडर टेन्साइल स्ट्रेस विदाउट फ्रॅक्चरिंग. कुठेही फ्रॅक्चर न होता तो बेंड होऊ शकतो ड्यू टू द अप्लाइड लोड. लोड अप्लाय केल्यामुळं किंवा काही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे ते डिफॉर्म होऊ शकतं आणि कुठेही त्याला कट वगैरे काही जाणार नाही. त्याला आपण मेटल्स किंवा त्याला आपण डक्टिलिटी म्हणतो. आणि डक्टिलिटी ही मेटलची मेन प्रॉपर्टी झाली. ओके. बेसिकली मेन प्रॉपर्टी. त्यानंतर सिरामिक किंवा आपण ग्लासेस म्हणतो त्याला, सिरामिक मटेरियल. कॅरेक्टरिस्टिक काय त्याचं? नॉन मेटलिक मटेरियल आहे. ओके. आणि इनऑर्गॅनिक बिहेवियर करतो. त्यानंतर ऍडव्हान्टेज काय? इनक्रेडिबल हार्डनेस अँड हिट रेजिस्टन्स. ओके. म्हणजे काय की तिथे हार्डनेस जास्त असते आणि हिट रेजिस्टन्स चांगला असतो, म्हणून ब्रेक्स मध्ये सिरामिक वापरलं जातं. ओके. आणि त्याचं डिसएडव्हान्टेज काय? व्हेरी लो फ्रॅक्चर टफनेस, म्हणजे तो पटकन कट होऊ शकतो, बेंड न होता तो डायरेक्टली कट होईल. म्हणजे सिरामिक मटेरियल हे बेंडिंग येत नाही, म्हणजे त्याला डक्टिलिटी येत नाही. तो काय करतो? डायरेक्टली फ्रॅक्चर होईल. एक्झाम्पल काय? अल्युमिना, सिलिकॉन कार्बाइड आणि जिप्रोनिया. ओके. तर हे त्याचे टाइप्स आहेत, ते एक एक्झाम्पल्स आहेत मटेरियलचे. त्यानंतर नेक्स्ट मटेरियल आहे पॉलिमर. पॉलिमर आणि प्लास्टिक आपण त्याला म्हणतो. तर थर्मोप्लास्टिक मध्ये कॅन बी मेल्टेड अँड रिशेप, पीई, पीव्हीसी, नायलॉन वगैरे. आणि थर्मोसेट म्हणजे काय? एकदा जर का ते त्या शेप मध्ये जर का आलं तर परत त्याला रिशेप करण्यासाठी किंवा रिमेल्ट त्याचं होत नाही. जसं की वल्कनाइज्ड रबर आणि इपॉक्सी. इपॉक्सी एकदा एक शेप त्याने जर का घेतला की तो परत त्या शेप, म्हणजे त्याचा परत ओरिजिनल शेप किंवा त्याला परत आपण काही रिवर्क वगैरे काही करू शकत नाही इपॉक्सीला. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय त्याचे? हाय करोजन रेजिस्टन्स आहे, इझी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इनटू कॉम्प्लेक्स शेप.
म्हणजे वेगवेगळे कॉम्प्लेक्स शेप द्यायचे जर का म्हटले तरी तो पण तो इझी टू मॅन्युफॅक्चरिंग आहे. ओके, त्याच्यात आपण पॉलिमर किंवा प्लास्टिक्स म्हणतो त्याला. आता लास्टचा जो काही आपला चौथा टाईप आहे तो आहे कंपोजिट बेस्ड ऑफ बोथ वर्ल्ड. म्हणजे कंपोजिट मध्ये काय आहे की तुम्ही कसंही मेटल नॉन मेटल एकत्र करू शकता. मेटल नॉन मेटल आपण एकत्र करू जर का शकलो तर काही त्याच्या प्रॉपर्टीज मेटलच्या पण विवेव करतो तो, काही तो नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टीज विवेव करतो, जेणेकरून तुम्हाला मेटल आणि नॉन मेटल दोघांचेही ऍडव्हान्टेजेस त्याच्यात घेता येतात. आता याची डेफिनेशन जर का बघितली तर अ मॅट्रिक्स मटेरियल रेनफोर्स बाय द फायबर्स, म्हणजे फायबर्सनी बनवलेलं मॅट्रिक्स मटेरियल आहे. मॅट्रिक्स म्हणजे काय, रो आणि कॉलम. आपल्याला माहिती मॅट्रिक्स म्हणजे काय, रो आणि कॉलम असतं. म्हणजेच याचे काय लेअर बाय लेअर याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. ओके, हे बनवण्यामागचं महत्वाचं कारण काय, अचीव प्रॉपर्टी दॅट नो सिंगल मटेरियल हॅज. म्हणजे एखादी प्रॉपर्टी अशी आपल्याला अचीव करायची की एखाद्या सिंगल मटेरियल मध्ये नाहीये, पण दोन मटेरियलची मिळून ती प्रॉपर्टी तयार होऊ शकते. तर आपण ते दोन्ही मटेरियल एकत्र केलं तर त्याला आपण कंपोजिट म्हणतो. एक्झाम्पलचं जर का म्हटलं तर कार्बन फायबर रेनफोर्स पॉलिमर. ओके, यूज इन एरोस्पेस आणि F1 कार मध्ये किंवा कॉन्क्रीट. कॉन्क्रीट जे काय आहे सिमेंट वगैरे आपण त्याला टाकतो आणि त्याच्यात मेटल्स वगैरे ऍड केलं जातं, म्हणजे स्टीलचे बार वापरले जातात, सिमेंट वाळू वगैरे ते टाकून कॉन्क्रीट बनवलं जातं. फक्त ते बार जर का असतील तर ते तेवढे लोड कॅपॅसिटी घेणार नाही. फक्त सिमेंट जर वापरलं तरी तेवढी लोड कॅपॅसिटी घेणार नाही. काही प्रॉपर्टी बारच्या स्टील बारच्या घेतं ते, काही प्रॉपर्टी सिमेंटच्या घेतं, दोन्ही मिळून तुम्हाला कॉन्क्रीट तयार होतं. कार्बन फायबर म्हणजे कुठलं, तुम्ही पाहिलेलं असेल असे पुतळे वगैरे जे बनवलेले असतात सध्या आता, जे नाही का मिरवणुकीमध्ये वगैरे वापरले जातात, ते पुतळे सगळे वापरले असतात, जेणेकरून ते वजनाला हलके असतात, दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि तुमचं स्ट्रेंथ पण चांगली असते त्याची. ओके, त्याला आपण कार्बन फायबर म्हणतो. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या असतात बाबा, जर का आपण मटेरियल जर का म्हटलं तर मेकॅनिकल मध्ये मटेरियल कसं डिफाईन केलं जातं, तर स्ट्रेस, स्ट्रेन, यंग मॉड्युलस आणि इल्ड स्ट्रेंथ हे चार प्रॉपर्टीज असणं म्हणजे ते मटेरियल आपण त्याला डिफाईन करतो. म्हणजे मटेरियल कुठलंही मेकॅनिकली आपण ज्यावेळेस डिफाईन केलं जातं त्यावेळेस या चार प्रॉपर्टीज त्याच्यावर डिफाईन केलं जातात. स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. म्हणजे फोर्स अप्लाय पर युनिट एरियावरती जेवढा काही फोर्स अप्लाय होतो त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेन म्हणजे काय, डिफॉर्मेशन और चेंज इन लेंथ ड्यू टू द एक्सटर्नली अप्लाइड द फोर्स. यंग मॉड्युलस अ मेजर ऑफ स्टिफनेस, म्हणजे स्टिफनेस किती आहे ते यंग मॉड्युलस मध्ये. आणि इल्ड स्ट्रेंथ म्हणजे काय, द पॉइंट वेअर द मटेरियल परमनंटली डिफॉर्म, म्हणजे जे काय मटेरियल आहे ते परमनंटली डिफॉर्म व्हायला सुरुवात होतं त्याला आपण इल्ड स्ट्रेंथ म्हणतो. ओके, तर या चार प्रॉपर्टी कधीही महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपण मेकॅनिकल मटेरियल एखादं डिफाईन करतोय त्यावेळेस या चारच प्रॉपर्टीमध्ये ते डिफाईन केलं जातं, स्ट्रेस, स्ट्रेन, यंग मॉड्युलस आणि इल्ड स्ट्रेंथ. ओके, तर हे एक महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं की मेकॅनिकल मटेरियलच्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या असतात. ओके, नंतर ना मटेरियल सिलेक्शन क्रायटेरिया, म्हणजे आपण कशा पद्धतीने मटेरियल सिलेक्शन करू शकतो. एखादी गोष्ट आपल्याला बनवायची जर का म्हटली तर त्याच्यासाठी इंजिनिअरिंग किंवा इंजिनियर्स कसे मटेरियल चॉईस करतात. पहिलं म्हणजे काय आहे, कॉस्ट. दुसरं वेट. तिसरं आहे एन्व्हायरमेंट. आणि चौथं आहे सस्टेनेबिलिटी. म्हणजे कॉस्ट काय की इकॉनॉमिकली तो इझी असला पाहिजे, कमीत कमी त्याला पैसे लागले पाहिजेत. वेट इसेन्शियल फॉर ऑटोमोटिव्ह अँड एरोस्पेस. म्हणजे वेट कधी कन्सिडरेशन होतं, जिथं मुव्हिंग काही असेल तर, म्हणजे ऑटोमोबाईल किंवा एरोस्पेस मध्ये वेट हा खूप महत्वाचा फॅक्टर होतो. तेच जर का आपली स्टेबल किंवा एक छोटी जी काही नॉन मुव्हिंग मटेरियल मध्ये, म्हणजे जशी लेथ मशीन आहे, मिलिंग मशीन आहे, त्यामध्ये वेट हा काय महत्वाचा भाग येणार नाही. तिथे काय महत्वाचा भाग येतो की कॉस्ट किती आहे. ओके, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, विल इट रस्ट, करोजन रेजिस्टन्स आणि थर्मल स्टेबिलिटी. म्हणजे जर का आपल्याला एखादी मशीन बनवायची आणि ती पाण्यात जर का असणार आहे किंवा तिला कंटिन्युअसली पाण्याच्या संपर्कात येणार जर का असेल तर नक्कीच ती मशीन स्टेनलेस स्टील पासून बनली पाहिजे किंवा त्याचं बाहेरचं आवरण तरी स्टेनलेस स्टीलचं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते करोजन येणार नाही किंवा काही होणार नाही. किंवा एखादा रोलर कन्व्हेयर बनवायचा आहे आपल्याला जे भट्टीमध्ये चालणार आहे. आता भट्टीमध्ये चालणारा रोलर कन्व्हेयर जर का असेल तर नक्कीच त्याची स्ट्रेंथ हवी की बाबा तो वितळला नाही पाहिजे, नाही तर भट्टीच्या टेम्परेचरनी तो रोलर कन्व्हेयर
पूर्ण वितळून जाईल. म्हणजेच एन्व्हायरमेंटल कंडिशन पण आपल्याला कन्सिडर करावं लागते काही काही ठिकाणी. आणि लास्ट वन आहे सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी म्हणजे काय की ते किती वेळानंतर तुम्हाला रिप्लेस करावं लागेल. ओके, तर या आपल्याला काही 4 महत्वाच्या गोष्टी आहेत जिथे आपण मटेरियल सिलेक्शन करतो. म्हणजे मटेरियल सिलेक्शन करताना आपल्याला ह्या 4 महत्वाच्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. ओके, आता लास्ट हे आहे त्याचं आहे तर फ्युचर मटेरियल्स. म्हणजे आता आपण नवीन मटेरियल्स कसे येतात आता मार्केटमध्ये. स्मार्ट मटेरियल, शेप मेमरी अलाय सो दॅट रिमेंबर देअर फॉर्म. म्हणजे स्मार्ट मटेरियल पण आता येतात ते मार्केटमध्ये की जे ऑटोमॅटिकली त्यांचा जो काही ओरिजिनल शेप आहे तो लक्षात ठेवला जातो त्यांच्याकडनं. आणि आपण किती त्यांना हे जर केलं तर तो रिशेप तिथे परत त्या ओरिजिनल शेप मध्ये तो जातो. म्हणजे जसं एक्सटर्नली अप्लाय फोर्स आपण काढून घेतो तसं तो परत रिशेपला जातो. नॅनो मटेरियल, ग्राफाइड आणि कार्बनचे नॅनो ट्यूब हा हाय स्ट्रेंथ आणि थर्मल कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वापरल्या जातात नॅनो ट्यूब मटेरियलच्या, जेणेकरून तुम्हाला त्याला आपण नॅनो मटेरियल म्हणतो. ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? 3D प्रिंटिंग. तुम्ही पाहिलेलं असेल की 3D प्रिंटिंग वरती आता बरेचसे व्हिडिओ तयार होतात किंवा तुम्ही युट्यूबला वगैरे पण पाहिलेलं असेल की 3D प्रिंटेड आहे. आता तुम्ही जर का बघितलं तर नाशिक लोकेशनला 3D प्रिंटेड पूर्ण कॉन्क्रीटचं एक घरच बनवलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय की आता 3D प्रिंटर हा जास्त डेव्हलप व्हायला लागलेले आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. ओके, तर आपल्याला काय आहे की आता सध्या स्मार्ट मटेरियल, नॅनो मटेरियल आणि ऍडिटिव्ह मटेरियल वरती जास्तीत जास्त डेव्हलपमेंट चालू आहे की जेणेकरून तुम्हाला फास्ट ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये जे काय आहे त्या फास्ट ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये फास्ट मटेरियल किंवा स्मार्ट मटेरियल डेव्हलपमेंट आता सध्या चालू आहे. ओके, तर ही झाली आपल्याली इंट्रोडक्टरी स्लाइड ऑफ मटेरियल म्हणजे इंजिनिअरिंग मटेरियल्स. इंजिनिअरिंग मटेरियल्स मध्ये काय काय आहेत, त्याचे टाईप कुठले, प्रत्येक टाईपचं काय ऍडव्हान्टेजेस आहे, काय डिसएडव्हान्टेजेस आहे, आपण मटेरियल सिलेक्शन करताना कुठल्या कुठल्या पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे, कसे कसे कन्सिडरेशन राहतील, यावरती आपण हे पहिलं टॉपिक आपण घेतलेलं आहे. आता तुम्ही पण मला त्याच्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगा की बा आता तुम्हाला नेक्स्ट कुठल्या याच्यावरती तुम्हाला हे हवंय, किंवा याच्यात तर आपण हे पूर्ण सिरीजच आहे याची की इंजिनिअरिंग मटेरियल्स वरती, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल वरती आपण पूर्ण सिरीज काढलेली आहे लेक्चरची. याच्यामध्ये सगळेचे सगळे लेक्चर्स राहतील. बट याच्या व्यतिरिक्त किंवा यात पण एखादा तुम्हाला अजून डीप मध्ये हवं जर का असेल तर तसं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यानुसार तुम्हाला एक नवीन स्लाइड किंवा नवीन एक व्हिडिओ बनवू त्याच्यावरती सेपरेटली, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. किंवा यातला एखादा पार्ट तुम्हाला नसेल आलेला लक्षात तर ते पण नक्की तुम्ही मला कळवा. आपण त्याच्यावरती डेफिनेटली एक सेपरेट व्हिडिओ आपण डेव्हलप करूया. ओके, थँक्यू सो मच.